नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 18 जुलै 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। आपल्याला सेटपण मागायच्या कणसाची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला स्वीटकॉर्न मागायच्या कणसाला दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहेत आपल्याला 18 ते 22 रुपयापर्यंत स्थिर पाहायला मिळतात। तैवान पेरूची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तैवान पेरूसाठी आपल्याला आज कमीत कमी 50 रुपये ते जास्ती असतं 85 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर तैवान पेरूसाठी आपल्याला दर जे आहे ते स्थिर असताना पाहायला मिळतात। क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंब पाहायला मिळतं। तर डाळिंबाचे दर आपल्याला आज थोडेसे उतरलेले पाहायला मिळतात। तर आज आपल्याला उच्चांकी दर जे आहे ते 270 ते 275 रुपयेपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 100 रुपये किलोपासून ते 270 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळालेले आहे। त्याचबरोबर 2 नंबर क्वालिटीमध्ये 20 रुपये किलोपासून आपल्याला ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला 2 नंबर क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज डाळिंबाच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते। कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर कलिंगडाचे दर आपल्याला कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 7 रुपये किलोपासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते। तर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले कलिंगडाला पाहायला मिळतात। पपईची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपईसाठी आज उच्चांकित दर 32 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतो। तर कमीत कमी 20 रुपये ते जास्ती असतं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 32 रुपये किलोपर्यंत आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। दर जे आहे ते आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। खरबुजाची क्वालिटी पाहू शकता। आपल्याला लहान साईजमध्ये खरबुजासाठी आपल्याला कमीत कमी 10 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते। तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी खरबुजासाठी आपल्याला 30 रुपये किलोपर्यंत जास्ती असतं दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 10 रुपयापासून ते जास्त असतं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। लिंबांची आवक पाहू शकता। मोठ्या प्रमाणावरती लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 40 रुपये ते जास्ती असतं 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळते। तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांचे दर आपल्याला 40 ते 45 रुपये किलोपर्यंत पाहायला मिळालेले। तर आवक आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 40 ते 45 रुपयापर्यंत स्थिर दर आपल्याला लिंबांसाठी पाहायला मिळतात। ड्रॅगन फ्रूटची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज ड्रॅगन फ्रूटसाठी काय दर मिळतोय? ड्रॅगन फ्रूटला 100 ते 160 दर आहे एक नंबर आणि 2 नंबरला 60 ते 90 पर्यंत 60 रुपये ते लहान साईजमध्ये आपल्याला 60 मिडियम साईजमध्ये 2 नंबरला। तर एक नंबरसाठी आज 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। 100 ते 160 पर्यंत आज एक नंबर माल असं माल ह्याच्यापेक्षा वरचा पण आहे। आता हे आहे 120 पर्यंत, त्याच्यापेक्षा क्वालिटी माल गेला 150 रुपये, पण माल जम्बोच हो स्पेशल।